नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 15वा. रात्री राजवीरच्या जखमेवर मलम लावताना क्षणिकाच्या मनात एक ठाम निश्चय झाला होता. राजवीर तिला वाचवण्यासाठी स्वतःला संकटात टाकत होता, अपमान सोसत होता आणि जगासमोर क्रूर प्रोफेसर बनत होता. जर राजजी एवढं करू शकतात तर मी का नाही, तिने विचार केला. तिला जाणीव झाली की जोपर्यंत रोहितला तिच्याबद्दल आणि राजवीरबद्दल संशय आहे तोपर्यंत राजवीरवर टांगती तलवार असेल. इकडे रोहित आपल्या मित्रांसोबत कॉलेजच्या कॅन्टीनच्या मागे असलेल्या स्मोकिंग झोनमध्ये उभा होता. त्याच्या डोळ्यात राजवीरबद्दलचा तिरस्कार अजूनही स्पष्ट दिसत होता. सुयश, तू म्हणाला होतास ना की याची काहीतरी मोठी कमजोरी असेल? मला ती सापडली आहे, रोहितने धुराचा लोट हवेत सोडत म्हटले. काय? सुयशने उत्सुकतेने विचारले. ती श्रेणिका. राजवीर तिच्या सावलीसारखी नजर ठेवून असतो. तो तिला वाचवतोय की तिला तिच्या माध्यमातून कोणाला तरी शोधतोय हे मला माहीत नाही, पण श्री हीच आपली चावी आहे. रोहितचा चेहरा कुस्तीत हास्याने भरला होता. विकीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. रोहित, पुन्हा तेच, तू आगीशी खेळतोस. राजवीर मल्होत्राने जर तुला एकदा पकडलं ना तर तुझे वडीलही तुला वाचवू शकणार नाही. तो डॉन आहे हे विसरू नकोस. तो आता प्रोफेसर आहे विकी, आणि प्रोफेसरला कसं वागवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. जर तो खरोखरच सुधारला असेल तर तो माझ्यावर हात उचलणार नाही, आणि जर त्याने उचलला तर तो पुन्हा जेलमध्ये जाईल. दोन्ही बाजूने फायदा माझाच आहे. रोहितनं टेबलावर जोरात हात मारला. रोहितच्या मनातला संशय अजूनही तसाच होता, जरा सुद्धा कमी झाला नव्हता. सकाळी कॉलेजमध्ये पाऊल ठेवताना श्रीनिकाने ठरवले होते की आज ती राजवीरने आखलेल्या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक चालती खेळणार. फेस्टची सुरुवात डान्स आणि संगीताच्या तालावर झाली होती. राजवीर मुख्य पाहुण्यांच्या रांगेत बसला होता. त्याच्या नजरेत एक तीक्ष्ण सावधपणा होता. त्याचे लक्ष श्रीनिकावर होते, जी स्टेजच्या बाजूला सजावटीचे सामान सावरत होती. तितक्यात रोहित अगरवाल तिथे आला. तो आपल्या मित्रांशी हसत खिदळत बोलत होता. श्रीनिकाने एक खोल श्वास घेतला आणि मुद्दाम रोहितच्या दिशेने चालू लागला. हाय रोहित, फेस्टचं डेकोरेशन कसं वाटतंय? श्रीनिकाने चेहऱ्यावर एक खोटं पण गोड हसू आणून विचारले. रोहित क्षणभर थबकला. ज्या मुलीनं कालपर्यंत त्याला ढुंकूनही पाहिलं नव्हतं ती आज स्वतःहून बोलत होती. अरे वा श्रीनिका, आज सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलाय? डेकोरेशन तुझ्यासारखं सुंदर आहे, रोहितनं फ्लर्ट करण्याच्या सुरात म्हटलं. राजवीरचं लक्ष या संवादाकडे गेलं होतं. त्याच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. त्याने डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण श्रीनिकाचे ते रोहित सोबत बोलणं, हसून बोलणं त्याला काळजात टोचत होतं. मला वाटतं आपण कालच्या गोष्टी विसरून मैत्री करायला हवी. शेवटी आपण एकाच क्लासमध्ये आहोत. श्रीनिकाने आपला हात पुढे केला. रोहितने आनंदाने तिचा हात हातात घेतला. मैत्री? नक्कीच. खरं तर मलाही हेच हवं होतं. लांबून सुयशने हे पाहिलं आणि त्याने राजवीरकडे पाहिलं. राजवीरने आपली नजर लॅपटॉपवर वळवली होती. जणू त्याला काहीच फरक पडत नाही. पण त्याच्या पेनची ग्रीप इतकी घट्ट होती की पेन कधीही तुटला असता. ते पाहून सुयशलाही जाणवलं की काल जे रोहित स्मोकिंग झोनमध्ये जे बोलत होता ते किती तथ्य होते. जेवणाच्या सुट्टीत श्रीनिका, शुभू आणि बन्या यावेळी नेहमीप्रमाणे कोपऱ्यात न बसता रोहितच्या गँगसमोर बसले होते. बन्या आणि शुभूला पटत नव्हते हे, पण त्या दोघांचा नाईलाज होता. रोहित श्रीनिकाला मुंबईच्या गमतीजमती सांगत होता आणि ती लक्ष देऊन ऐकत होती. त्याचवेळी राजवीर कॅन्टीनमधून जात असताना तिथेच थांबला. रोहित, कमिटीचं काम कुठपर्यंत आले? त्याने लांबूनच हाक मारली. सर, सगळं कंट्रोलमध्ये आहे. आणि बघा, श्रेणिकाने सुद्धा आम्हाला जॉईन केलंय. आता आमची टीम स्ट्रॉंग झाली, रोहितनं अभिमानानं सांगितलं. राजवीरनं श्रेणिकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक चॅलेंज होते. जणू ती म्हणत होती, बघा राजजी, मी तुमचं काम सोपं करते. राजवीरला क्षणभर राग आला, पण पुढच्या क्षणी त्याला तिची ही
मास्टर प्लॅन लक्षात आलं. ती स्वतःला रोहितच्या जवळ नेऊन राजवीरवरील संशय कायमचा मिटू पाहत होती. वेडी मुलगी, तू अग्नीशी खेळतीस, राजवीरनं मनातल्या मनात म्हटले आणि एक थंड कटाक्ष टाकून तो तिथून निघून गेला. संध्याकाळी फेस्टमध्ये डान्स कॉम्पिटिशन सुरू झाली. रोहितने मुद्दाम श्रेनिकाला विचारले, श्रेनिका, तू डान्स करणार नाहीस का आपल्या ग्रुपसाठी? मला डान्स येतो, पण स्टेजवर कधी केला नाहीये, ती म्हणाली. मी आहे ना सोबत, आपण डिबेट करूया, सोपी स्टेप्स ठेवूया. रोहितनं आग्रह धरला. त्याला आता खात्री करून घ्यायची होती की नक्की काय शिजते. स्टेजवर गाणी सुरू झाली आणि रोहित श्रेनिका जोडीने परफॉर्मन्स सुरू केला. रोहित तिला हाताला धरून गोल फिरवत होता. राजवीर समोरच्या खुर्चीवर बसून हे सर्व पाहत होता. जगाच्या नजरेत हे एक प्रोफेसर आपल्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स पाहत आहे असे चित्र होते. पण फक्त त्यालाच माहीत होते की त्याच्या आतला एक ज्वालामुखी किती धुसमसत होता. त्याचवेळी गाण्याच्या एका स्टेपला श्रेनिकाचा पाय घसरला. रोहितनं चपळाईनं तिला कमरेत घात घालून सावरले. दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. त्याचवेळी पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. बघितलं सुयश, यांच्यात किती केमिस्ट्री आहे. प्रोफेसरचं नाव तर विनाकारण मध्ये येत होतं, एक मुलगा पुटपुटला. नेमके राजवीरने हे ऐकले. त्यांचं ध्येय पूर्ण झाले होते. लोकांच्या मनातील संशय आता पूर्णपणे धुतला गेला होता, पण त्याची किंमत त्याला आपल्या भावनांचा बळी देऊन मोजावी लागत होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर श्रेनिका गेट बाहेर उभी राहून बसची वाट पाहत होती. शुभू आणि बन्या आधीच निघून गेले होते, कारण त्यांना काही सामान खरेदी करायचे होते. रस्ता थोडा शांत होता. तितक्यात एक काळ्या रंगाची लक्झरी कार तिच्या समोर येऊन थांबली. कारची काच खाली झाली. आत राजवीर बसला होता. त्याने डोळ्यावर काळा गॉगल लावला होता. आत बस, त्याने फक्त 2 शब्द उच्चारले. श्रेनिकाने आजूबाजूला पाहिले. कोणी पाहत नाही याची खात्री करून ती पटकन मागच्या सीटवर बसली. गाडी सुसाट वेगाने मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघाली. राजी, हे काय आहे? कोणी पाहिलं असते तर? श्रेनिकाने घाबरत विचारलं. राजवीरनं गाडी एका शांत कोपऱ्यात थांबवली आणि तो मागे वळला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. श्रेनिका, तुला माहीत आहे ना, तुला पाहिल्यानंतर मला स्वतःवर ताबा ठेवणं किती कठीण जाते. पण माझ्या शत्रूंना अजूनही वाटते की मी जिवंत आहे. मी जर तुझ्याशी जवळीक साधली तर तुझा जीव धोक्यात येऊ शकतो. मला भीती वाटत आहे राजी. तुम्ही सोबत आहात ना? तिने त्याच्या हातात हात गुंफले. मी आहे, पण माझे शत्रू, विशेषतः रोहित अग्रवाल. तुला माहीत नाही श्री, रोहितचा मोठा भाऊ हितेन हा पोलीस दलात आहे आणि तो वर्षानुवर्षे माझ्या मागे आहे. जर त्याला कळलं की तू माझी कमजोरी आहेस तर तो तुला सोडणार नाही. राजवीरच्या आवाजात काळजी होती. म्हणूनच तुम्ही प्रोफेसर बनलात? तिने विचारले. हो, शिक्षण हे एकच क्षेत्र असं आहे जिथे मी सन्मानाने जगू शकतो. पण आज जे काही झालं ते पाहून मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडल्यासारखं झालंय. राजवीरनं तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले. बराच वेळ ते गाडीतच होते, एकमेकांच्या मिठीत. रात्री राजवीरने श्रेनिकाला घरी पोहोचवले. श्रेनिका गाडीतून उतरणारच की राजवीरने तिचा हात धरला. तसं तिनं पाहिलं तर त्याच्या डोळ्यात नको जाऊ ना अशी आर्जवता होती. तशी तीही थांबली. त्याला डोळ्याने ती कुठेच नाही जाणार, त्याला सोडून अशी शाश्वती देत होती. त्याच्या हातावर आपला हात ठेवून, आजचा डान्स चांगला होता. रोहितसोबतची मैत्रीसुद्धा प्रोफेशनल वाटते. पण लक्षात ठेव, तो अग्नी आहे. जवळ जाशील तर भाळशील. राजवीरने मग एक 5 मिनिटाच्या पॉज घेऊन हसत म्हटले. श्रेनिकाने त्याचे डोळे वाचले. तिला त्याचे हे बोलणे ऐकून थोडे वाईट वाटले, पण तरी मनावर कंट्रोल ठेवले आणि बोलू लागली. मी जे काही करते ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला या सर्व गोष्टीचा त्रास होऊ नये हाच माझाही प्रयत्न आहे. माझ्यामुळे आधीच तुम्ही खूप काही सोसत आहात. रोहित तर फक्त एक मोहरा आहे. राजवीर तिच्याकडे आता एकटक पाहत होता. तिच्या बोटांना आपल्या बोटांनी तो रब करत होता. त्याला माहीत होते की श्रेनिका आता अशा एका वाटेवर चालली आहे जिथून परत येणं कठीण आहे. दुसऱ्या दिवशी श्रेनिका
आता रोहितच्या आसपासून जास्त राहत होती. पण खरं तर तिला त्याचं वागणं आवडू लागले होते. राजवीर नेहमी कठोर वागायचा. मनात नसतानाही तिला धाकात ठेवायचा. तिच्या सुरक्षितेसाठी का असेना. पण रोहित तिला क्वीन्ससारखे वागवत होता. त्यांच्यात सध्या काहीही नसले तरी ही मैत्री उघड उघड दिसत होती. त्याची काळजी इतरांनाही सहज दिसायची, ज्यामुळे यांच्यात काहीतरी नक्कीच शिजते असं आता कॉलेजमध्ये इतरांना वाटत होते. श्री आणि राजवीरला जे हवे होते ते हळूहळू का होईना साध्य होत होते. पण हो, मैत्रीचा खेळ कुठे जाणार होता हे कुणालाच माहीत नव्हते. राजवीरलाही हे सर्व कळत होते. त्याला दिसत होते की श्रीनिका आता त्याच्या मेसेजला उशिरा रिप्लाय करत आहे. तिला आता राजवीरचे प्रोफेसर असणे खटकू लागले होते आणि रोहितचे मित्र असणे सुखावत होते. श्रीनिका, तू कोणाला निवडशील? माझं ते गुप्त प्रेम की त्याचंही खोटं प्रदर्शन? तो इतका इम्पेशंट झाला होता की त्याने आशा स्वतःलाच विचारले होते. राजवीरला आता फेक अजून वागावे लागणार होते. त्याला आता जगासमोर स्वतःला अजून कठोर आणि श्रीनिकाबद्दल उदासीन दाखवावे लागणार होते, जेणेकरून गज्जूभाई, रोहित सारख्या लोकांना वाटायला हवे होते की श्रीनिका आता राजवीरची कमजोरी राहिलेली नाही. पण यामुळे तो श्रीनिकाला स्वतःपासून कायमचा लांब घालवणार होता का? ती त्याच्यापासून लांब जाणार होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे येणारा काळच देणार होता. आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.